नमस्कार. आज आपण डेथ ऑफ पार्टनर या टॉपिक मधला एक लास्ट प्रॉब्लेम आपण प्रॉब्लेम नंबर 10 पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण गुगल मीटच्या सहाय्याने जवळजवळ 4 ते 5 प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत आणि व्हिडिओ सुद्धा आपले 4 ते 5 प्रॉब्लेम व्हिडिओ संदर्भात झालेले आहेत. लास्ट प्रॉब्लेम डेथ ऑफ पार्टनर टॉपिक महत्वाचा आहे. आपल्याला क्वेश्चन नंबर 5 विचारणार आहे. ओके, प्रॉब्लेम आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये जे एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिलेला आहे त्यामधला प्रॉब्लेम नंबर 1 पेज नंबर 202 202 पेजवर आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. ओके, प्रॉब्लेम आपण रीड करूयाच, पण त्यापूर्वी आपल्याला काय सांगितलं आहे की ठीक आहे प्रॉब्लेम अगोदर रीड करूया की राजेश, राकेश and Mahesh were equal partners on 31st March 2019. Their balance sheet was as follows 31st March 2019. Balance sheet दिलेले आहे. Balance sheet as on 31st March 2019. Liabilities rupees, asset rupees. Liability side of first capital account Rajesh 5 lakh, Rakesh 2 lakh, Mahesh 2 lakh. Sundry creditors 90,000, bills payable 60,000. Bank loan 1,50,000. Asset side land and building 4 lakh, furniture 3 lakh, debtors 3 lakh, stock 1 lakh, cash 1 lakh, total 12 lakh, 12 lakh. Next आपल्याला दिलेला आहे Mr. Rajesh did on 13 June 2019 and the following adjustment whereas number 1 furniture was to be adjusted its market price of rupees 3,40,000. फर्निचरला स्टार करायचा आहे. मार्केट प्राइस किती झालेली 3,40,000. नेक्स्ट नंबर 2 लँड अँड बिल्डिंग वॉज टू बी डिप्रिशिएटेड बाय 10%. लँड अँड बिल्डिंगला सुद्धा स्टार करायचा आहे. नेक्स्ट नंबर 3 प्रोवाइड आरडीडी 5% ऑन सन्ड्री डेटर्स की डेटर्सवर आपल्याला 5% आरडीडी तर स्टार करायचं आहे. नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेला आहे नंबर 4 द प्रॉफिट अप टू डेट मिस्टर राजेश इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेस ऑफ लास्ट year profit which was rupees 1,80,000. and next I prepare profit and loss adjustment account, partners capital account and balance sheet. ते आपल्याला तयार काय करायला सांगितलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. फर्स्ट आपण फर्स्ट पेजवर घेतलेला आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट. अगोदर इन द बुक्स ऑफ बघा इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म डेबिट साइड क्रेडिट साइड पेजचे 2 भाग करायचे. मिडलला सेंट्रल लाईन येईल. पेज डेबिट साइडला पर्टिक्युलर रुपीज, क्रेडिट साइडला पर्टिक्युलर रुपीज. कोणतं अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा त्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट असं म्हटलं जातं. सेकंड आपल्याला अकाउंट ओपन करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड पर्टिक्युलर राजेश रुपीज, राकेश रुपीज, महेश रुपीज. क्रेडिट साइड पर्टिक्युलर राजेश रुपीज, राकेश रुपीज, महेश रुपीज. आणि नेक्स्ट आपल्याला सांगितलं बॅलन्स शीट. मग आपण बॅलन्स शीट घेतली. बॅलन्स शीट ऍज ऑन 1 जुलै 13 जून म्हटलेलं आहे तर 1 जुलै 2019. लेफ्ट साइड लायबिलिटीज रुपीज रुपीज, राइट साइड असेट रुपीज रुपीज. ओके, त्यानंतर वर्किंग नोट आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे की लास्ट इयरचा प्रॉफिट दिलेला आहे. तो प्रॉफिट आपल्याला राजेशचा शेअर किती असेल तो आपल्याला काढवणार आहे म्हणून तो आपण वर्किंग नोट मध्ये घेतलेला आहे. जसं ऍडजस्टमेंट आल्यानंतर आपण तो सांगणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपण फर्स्ट लेजर आपण घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता पोस्टिंगला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, आपण पोस्टिंग करूया. आता कॅपिटल लायबिलिटी साइडच्या अगोदर करू. काय दिलेलं आहे लायबिलिटी साइडला कॅपिटल अकाउंट. कुठे आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला घ्या बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. फर्स्ट पार्टनर 5 lakh, सेकंड पार्टनर 2 lakh, थर्ड पार्टनर 2 lakh. ओके, आपण कॅपिटल घेतलेला आहे. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स 90,000 कुठे येतील लायबिलिटी साइडला सन्ड्री क्रेडिटर्स. डायरेक्ट आउटर कॉलमला 90,000 ऍडजस्टमेंट नाही त्याच्यावर. नेक्स्ट पुढे दिलेला आपल्याला बिल्स पेएबल 60,000 ते सुद्धा पुढे दिले लायबिलिटी साइडला. बिल्स
60,000. नेक्स्ट पोस्ट आपल्याला दिलेलं अकाउंट बँक लोन, ते सुद्धा कुठे येणार आहे, लायबिलिटी साइडला, त्याखालीच घ्या बँक लोन. $1,50,000. ओके. त्यानंतर असेट साइड दिला आता लँड अँड बिल्डिंग, कुठे येणार असेट साइड ते पोस्टिंग येणार आहे लँड अँड बिल्डिंग. ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनरला लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट किती, अमाऊंट दिली आपल्याला 4 लाख. इनर कॉलमच घ्या 4 लाख. ओके. दोन वेळी ड्रॉप करायच्या. नेक्स्ट फर्निचर दिलेला आहे 3 लाख, त्या सुद्धा ऍडजस्टमेंट असल्यामुळे दोन वेळी सोडून फर्निचर 3 लाख, त्याचं सुद्धा ऍडजस्टमेंट आहे 3 लाख. ओके. नेक्स्ट पुढे दिलेला आपल्याला डेटर्स. डेटर्स किती अमाऊंट 3 लाख, डेटर्स दिलेली 3 लाख दिलेला आहे. मग डेटर्स सुद्धा कुठे येणार, असेट साइडला, इथे दोन वेळी सोडून डेटर्स. ते सुद्धा 3 लाख आहे. तिथे दोन वेळी सोडायचं. नेक्स्ट स्टॉक, तो कुठे आहे, असेट साइडलाच, दोन वेळी सोडून दाखवलेला स्टॉक 1 लाख डायरेक्ट आउटरला. त्याच्यानंतर दिलेले कॅश, कॅश दिलेली 1 लाख, ते सुद्धा आउटरला येईल. कॅश 1 लाख. ओके. अजून काय राहिले नाही, बॅलन्स शीट आपण पूर्ण पोस्टिंग केलेली आहे. नेक्स्ट आपल्याला दिलेला ऍडजस्टमेंट आता फर्निचर वॉज टू बी ऍडजस्टेड इन मार्केट प्राइस ₹3,40,000. फर्निचरचं ऍडजस्टमेंट काय झालेलं आहे, 3 लाखाची व्हॅल्यू किती झाली, मार्केट प्राइस ₹3,40,000. फर्निचर मध्ये इन्क्रीज झाली का डिक्रीज, तर इन्क्रीज झालेला आहे, वाढ झालेला आहे. इन्क्रीज झालेला आहे. पण फर्निचर मध्ये काय करा आपण, ऍड अप्रोशिएट. ऍड अप्रोशिएट 40,000. आउटरला आले 3,40,000. 3,40,000. तर जेव्हा असेट मध्ये वाढवते, तेव्हा आपण कुठे घेत असतो, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या किंवा प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला, बाय फर्निचर अकाउंट 40,000. ओके. नेक्स्ट सेकंड दिलेला आपल्याला लँड अँड बिल्डिंग वॉज डिप्रिशिएटेड बाय 10%. लँड अँड बिल्डिंग वर डिप्रिशिएशन आहे. डिप्रिशिएशन म्हणलं तर आपण त्यातून काय करत असतो, लेस डिप्रिशिएशन @ 10%. 4 लाख वर 10%, 4 लाख इंटू 10 डिवाइडेड बाय 100 इज इक्वल टू 40,000, 40,000. आउटरला आले, लेस करायचे 3,60,000. 3,60,000. सेकंड इफेक्ट, असेट मध्ये डिक्रीज, म्हणून प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला टू लँड अँड बिल्डिंग अकाउंट 40,000. नेक्स्ट डेटर्स वर दिलेले प्रोव्हाइड डेटर्स 5%. डेटर्स वर आरडीडी काढायला सांगितलेलं आहे. आरडीडी ऍड करतो का आपण, नाही, लेस. डेटर्स मधून लेस RDD @ 5%. 3 लाख इंटू 5 डिवाइडेड बाय 100 इज इक्वल टू 15,000. किती आलेले, 15,000. त्यातून ते मायनस केले, आउटरला आलेले 2,85,000. 2,85,000. सेकंड असेट मध्ये डिक्रीज झालेले आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला टू RDD अकाउंट 15,000. ओके. अजून नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, प्रॉफिट अपडेट म्हटलेलं आहे, कॅल्क्युलेट. आता राजेशचा प्रॉफिट काढायचा, आपण इथं काढे वर्किंग मध्ये काय म्हटलं बघा, प्रॉफिट ऑफ द फर्म ऑफ लास्ट इयर
लास्ट इयरचा प्रॉफिट दिलेला आहे 1,80,000. नेक्स्ट प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेट फॉर राजेश इज टू बी एज फॉलो. 1 एप्रिल 2019 टू 1 जुलै 2019 3 months 3 महिन्याचं प्रॉफिट राजेशचा. मग टोटल आहे प्रॉफिट 1,80,000 इंटू 3 डिवाइड बाय 12. कुठून आले हे 3 महिने दिलेले आहे म्हणजे 312 वर्षाचे 12 महिने. मग टोटल प्रॉफिट फर्मचा किती आला 45,000 45,000. ओके. आता राजेश शेअर्स, मग राजेशचा वाटा किती जाणार आहे. राजेश शेअर्स 45,000 इंटू 1/3 का तर इक्वल सांगितलेलं आहे. 3 पार्टनर्स वन्स म्हणून 1/3 म्हणजे त्याच्या वाट्यात किती आलेला आहे 15,000 15,000. मग तो कुठं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट कुठं असतो तो प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. मग त्याचे 2 ठिकाणी पोस्टिंग करतो आपण. एक तर राजेशच्या क्रेडिट साईडला, दुसरं असेट साईडला. मग घ्या राजेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट and loss suspense account reduced column 15,000 इकडं डॅश. फर्स्ट इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट असेट साइड घ्यायचा. असेट साइडला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 15,000 15,000. ओके. अजून काय पोस्टिंग करायची राहिली का नाही. एवढं दिलेलं आहे आपल्याला. मग आता क्लोज करा. फर्स्ट क्लोज कोणतं अकाउंट करायचं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. फर्स्ट क्लोज करायचं कोणतं अकाउंट करायचं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. त्याची डेबिट साइड असते ते क्रेडिट साइड बघा बरं. इथं 40,000 इकडे 55,000 म्हणजे डेबिट साइड मोर दॅन क्रेडिट साइड 55,000. तीच क्लोज करा. इकडे घेतली आपण 55,000. ओके. आता जो डिफरन्स राहील त्याला काय म्हणायचं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बाय पार्टनर कॅपिटल अकाउंट. तिघांचे नाव. फर्स्ट कोण आहे राजेश, त्यानंतर राकेश आणि महेश. ओके. किती डिफरन्स राहिला 15,000 15,000. आता रेशो काय दिलेला आहे इक्वल. इक्वल म्हणल्यानंतर किती येणार 5,000 5,000 5,000. काउंटर आले 15,000. आता लॉस झालाय. काय झालेला आहे लॉस झालाय. लॉस झाल्यानंतर कुठे येणार मग तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला. डेबिट साइडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला 2 प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट ब्रॅकेट लॉस ब्रॅकेट मध्ये लॉस. फर्स्ट पार्टनर 5,000 सेकंड पार्टनर 5,000 थर्ड पार्टनर 5,000. ठीक आहे. एनी डाऊट असण्याचं एकदम सोपं आहे. जो लॉस आलाय तो आपण डेबिट साइडला घेतलेला आहे. त्यानंतर सेकंड अकाउंट क्लोज करायचंय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ज्या मग क्लोज करायला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायला कोणती साइड असते ते क्रेडिट साइड. क्रेडिट साइड मोर दॅन. महेश 2 लाख, राजेश 2 लाख, त्यानंतर राकेश 2 लाख, त्यानंतर राजेश 5,50,000. तीच डेबिट साइड अमाउंट घेतली आपण क्लोज करायला. महेशच्या कॉलम मध्ये 2 लाख, राजेश कॉलम मध्ये 2 लाख,
राकेश कॉलम 2 लाख आणि राजेश 5,50,000. 5,50,000. परत सांगतो बघा, महेशच्या कॉलम मध्ये 2 लाख, त्यानंतर राकेश कॉलम 2 लाख आणि राजेश कॉलम 5,50,000. ओके, आता राजेश दीड झालेला आहे. तर राजेशचा जो काही शेअर्स राहिला असेल तो कुठे जाणार? 2 राजेश एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट. राजेश एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट. त्यातून 5,000 लेस करा, जो डिफरन्स राहील त्याला 5,10,000. कोणाचा? राजेशचा. ओके, आणि जर लास्ट जो जे दोन पार्टनर आहे त्यांना काय म्हणतात? 2 बॅलन्स कॅरी डाऊन. त्यातून 5,000 लेस करा, 1,95,000. 1,95,000. मग हे कुठे येणार? असेल साईडला दोन्ही. काय असेल साईडला? फर्स्ट कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट. राकेश राकेश 1,95,000 आणि महेश 1,95,000. आउटरला दोन्हीची बेरीज करून घ्या. आउटरला किती आलेले आहे दोघांची मिळून? 3,90,000. 3,90,000. आणि नेक्स्ट अजून काय आहे आता? राजेश एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट. राजेश लोन अकाउंट किती आलेले? 5,10,000. ओके, मग अजून काय पोस्टिंग करायची राहिली आपली? नाही. मग त्यासाठी आता टोटल क्लोज करा, बॅलन्स शीट क्लोज करा. बॅलन्स शीट क्लोज करायची. बॅलन्स शीट टोटल इथे लायबिलिटी साइड 12 लाख, असेट साइड सुद्धा सेम तेवढीच आली पाहिजे, 12 लाख. ओके, अशा पद्धतीने एक सोपा एक प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे. एकदम सोपा आहे टॉपिक. आपल्याला क्वेश्चन नंबर 5 विचारलेला आहे. आज आपण हे टॉपिक संपवतो. नेक्स्ट टॉपिक आपण डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म हे आपण घेणार आहोत. ते सुद्धा कंपल्सरी आपल्याला टॉपिक असणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांना काही शंका असतील तर त्यांनी नंतर विचारले तरी चालतील की अशा पद्धतीने आन्सर असेल. ओके, गुड डे.